महोदय, गोवा राज्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळ झालंय, त्यामुळं दोडामार्ग तालुक्यात जमिनी सोन्याच्या भावाने विकल्या जात आहेत. हे खरेदी करणारे कोण आहेत ह्याचा साहेब अभ्यास करा. हे सगळे परराज्यातले आहेत, बडे उद्योगपती आहेत, धनदांडगे आहेत, वगैरे वगैरे वगैरे. आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी कवडी मोलाने किंवा फसवणूक करून लाटायचं काम चालू झालेलं आहे. आणि दुर्दैवाने परप्रांतीयांना आर्थिक बळ देण्यासाठी स्थानिक जिल्हा बँक पुढे आता सरसावलेली आहे आणि स्थानिक भूमिपुत्रांना मात्र त्या बँकेत कर्जासाठी हेलपाटे घालावे लागतात. आणि दोडा मार्गात एक उदाहरण सांगतो. सासोली नावाच्या गावात सर्वे नंबर 157, 199, 200, 198, 201, 203, 167, 170 या सामायिक आणि अविभाज्य जमिनीवर बाहेरील राज्यातील काही व्यक्तींनी नाव काय, विजय कुमार गुप्ता, रीता गुप्ता, विकास गुप्ता, अंजली गुप्ता, यश जैन, हर्षती सुंदरी याल, सरल जैन, हे सगळे शेती आमची आहे असं दाखवून त्यांनी या जमिनी खरेदी केल्या. स्थानिक प्रशासनाला आधार हाताला धरलं. बेकायदेशीरप्रमाणे अकृषिक सनदा यांनी लाटल्यात. अध्यक्ष महोदय, महसूल मंत्र्यांनी जर चौकशी केली तर लक्षात येईल या कोणाची. आणि या सामायिक जमिनीमध्ये अध्यक्ष महोदय सहहिस्सेदार 200 आहेत. बावनकुळे साहेब, 200 जणांची कुणाची संमती नाही. यांची संमती न घेता खातेदारांची नावे सातबाऱ्यावर दाखल नसताना बेकायदेशीरपणे अनेक आदेश देण्यात आले. अध्यक्ष महोदय, सासोलीचे बनावट दाखले आणि ना हरकत प्रमाणपत्र तयार करून महसूल विभागाची देखील फसवणूक करण्यात आलेली आहे. 1966चा जो अधिनियम आहे महसूल विभागाचा, त्याचं सगळं उल्लंघन करून कनिष्ठ पातळीवर चुकीच्या पद्धतीनं या सनदा मंजूर करण्यात आल्या. या सगळ्या तक्रारी करून देखील आजतागायत कोणती कारवाई मंत्री महोदय झालेली नाही. बेकायदेशीरपणे सानंदाच्या आधारे सासोली आणि संदांच्या आधारे सासोली आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जाहिराती करून देशभरातील गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये उकळले जात आहेत. मूळ जमीन मालक असलेल्या गरीब कोकणी माणसाला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवलं जात आहे. दोडामार्ग तालुका हा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आहे. हे परप्रांतीय धनदांडगे शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून तेथे प्रचंड प्रमाणात बेकायदेशीर उत्खनन आणि वृक्षतोड करतायत. माझी मागणी आहे की या बेकायदेशीर अकृषिक संधा तात्काळ रद्द करण्यात याव्यात. बनावट कागदपत्रे आणि ग्रामपंचायतीचे खोटे दाखले सादर करणाऱ्या परप्रांतीय भूमाफियांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत. फौजदारी कारवाई करावी आणि ज्या महसूल अधिकाऱ्यांनी त्यांना पाठीशी घालून गैरवापर करायला पाठबळ दिलं त्यांना तात्काळ निलंबित करण्याचं काम करावं. आता निलंबित कुणाला करणार? एकानं सगळा गफला केला आणि त्याने रिटायरमेंटच घेतलेली आहे.